आत्ताचे जे इलेक्शन्स आहेत त्याचा समजा हा आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात मोठं बऱ्यापैकी वोटिंग झालं, 80% झालं. हा ग्राफ तुम्हाला सरळ सरळ सांगतो की रुरल एरियामध्ये आणि अर्बन एरियामध्ये कशा प्रकारचं वोटिंग डिस्पॅरिटीज आहेत. वोटिंग पॅटर्न सरळ सरळ सांगतो. सो सरळ सरळ तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती औदासीन्य दिसतं की मला काय करायचं याच्याशी, मी नाही कुठल्या पक्षाशी संबंधित, आय एम अपॉलिटिकल. आणि अपॉलिटिकल असतं म्हणजे मी पवित्र आहे असं एक आहे लोकांच्या मनामध्ये, की तो फार पॉलिटिक्समध्ये पडतो म्हणजे काहीतरी भयंकर आहे. जर तुम्ही तुमच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये सामीलच होऊ शकणार नसाल तर इथे काहीच बदल संभवत नाही. आता याच्या अनुषंगानं CEO भारतींचं स्टेटमेंट असं आहे की अर्बन ॲपॅथी इज द मेन रिझन बिहाइंड लो वोटर टर्नआउट. सो पहिलं मी म्हटलं तसं अपॉलिटिकल ॲटिट्यूड, की आपण कुठल्याही, आणि पुन्हा पॉलिटिकल असणं म्हणजे कुठल्या पार्टीसाठी काम करणं असं नव्हे, पार्टी वर्कर होणं असं नव्हे. इन जनरल तुम्हाला काय गोष्टी घडत आहेत म्हणजे दिस शोध इको इटसेल्फ इज अ पॉलिटिकल इनिशिएटिव्ह. इफ एट ऑल यू आर टॉकिंग अबाउट public policy formulation is not restricted to the parliament only or legislative assembly only. जर एखादं सार्वजनिक धोरण तयार होत असेल तर त्याचं चर्चा ही केवळ संसदेमध्ये, विधानसभेमध्ये असू शकत नाही. ती तुमच्या माझ्यातनं हे सगळं तयार होऊ शकतं आणि याची अनेक उदाहरणं आहेत. फॉर एक्झाम्पल, तुमच्यापैकी काही लोकांना कल्पना असेल की मजदूर किसान शक्ती संघटन या संघटनेनं 90sमध्ये हा प्रयत्न सुरू केला, कारण तिथे किमान वेतन जे आपलं रोजगार हमी योजना जी आहे तिथं काम करणाऱ्या अनेकांचं शोषण होत होतं. त्यांना कळायचं नाही, ते सहाय्य करायचे. मग किती काम केलं आणि किती वेतन मिळालं याच्यामध्ये मोठा फरक होता. अर्थातच कॉन्ट्रॅक्टर हा करप्शन करत होता, पण ती माहिती देत नव्हता. ते सांगताना सांगायचं देर इज ऑफिशियल सिक्रेसी ॲक्ट 1921 ब्रिटिश काळातला. आणि मग अरुणा रॉय, निखिल डे, जॉन द्रेज या सगळ्यांनी हा लढा उभा केला. आणि तेव्हा राईट टू इन्फॉर्मेशन हा 2005मध्ये आपल्याकडे. सो तो काही संसदेनं किंवा काय केलं हे सोडून द्या, मुद्दा असा आहे की हे सर्वसामान्य लोकांनी केलं, तुम्ही आम्ही केलं तर तो बदल होऊ शकतो. जर तुम्ही म्हटलं की माझा काही संबंधच नाही, म्हणजे पुन्हा म्हणते आवर वोट आवर फ्युचर असं म्हणताना, आय एम नॉट जस्ट टॉकिंग अबाउट इलेक्शन्स ओनली. केवळ तुम्ही जाऊन मतदान करणं इथपर्यंत ते मर्यादित नाही आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्याला माहितीच नाही आहे काय सुरू आहे भोवताली, आणि त्याच्यामुळे लॅक ऑफ अवेअरनेस, लॅक ऑफ इंटरेस्ट. तर आपल्याला काय करायचं, त्याचं काय करायचं ते घडू देत. इलेक्टोरल बॉन्डसारखी एवढी मोठी गोष्ट घडली, दॅट इज अगेन लिंक टू राईट टू इन्फॉर्मेशन ओनली. मग तुम्हाला कल्पना आहे की 2017 साली भारत सरकारनं अशी एक स्कीम आणली की इलेक्टोरल बॉन्ड स्कीम आणि फायनान्स ॲक्टमध्ये बदल केले गेले. त्याला रिझर्व्ह बँकेने विरोध केला, त्याला इलेक्शन कमिशनने विरोध केला. डिस्पाईट दॅट गव्हर्नमेंटने ते इम्प्लिमेंट केलं. फाईन. त्याच्याविषयी असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं चॅलेंज केलं. आणि ही एक महत्त्वाची संस्था आहे, तुम्ही आवर्जून पहा, याची वेबसाईट पहा. प्रत्येक निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षांचे गुन्हेगार किती लोक आहेत, करप्ट किती लोक आहेत, याची सगळी त्यांचे ॲफिडेविट्स काय म्हणतात. समजा एखादे आपले उमेदवार मागच्या वेळेस उभा राहिले आणि आत्ता उभा राहिले, त्यांच्या संपत्तीमध्ये 400 पट वाढ झाली, असे जर कुठले उमेदवार असतील तर तुम्ही शोधा. तर प्रश्न उपस्थित केला पाहिजे ना नागरिक म्हणून आपण, की हे कसं काय झालं बुवा. त्याच्यामुळे आपल्याला हे कळायला पाहिजे की हा इलेक्ट्रल बॉन्डमध्ये नेमकं गोष्ट काय होती. किंवा एक जण समजा कोणी मदत करत आहे पॉलिटिकल पार्टीला, पॉलिटिकल पार्टीजना फंडिंग करण्याची आपल्याकडे व्यवस्था पूर्वीपासून पण होती, पण त्याच्याविषयीची माहिती ही गुप्त राहील का, तर राईट टू प्रायव्हसी पण आपल्याला आहे. हे लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा हा डिबेट फार इंटरेस्टिंग आहे की जे मदत करतायत त्यांना आर्टिकल 21 नुसार राईट टू प्रायव्हसी पण आहे, आर्टिकल 19 नुसार आपल्याला राईट टू इन्फॉर्मेशन पण आहे. सो दिस वॉज कॉन्फ्लिक्ट बिटवीन दीज टू राईट्स, फंडामेंटल राईट्स. आणि जवळपास 5 वर्ष ती याचिका सगळी झाली आणि तुम्हाला माहिती आहे की फायनली सुप्रीम कोर्टाचं हे अतिशय लँडमार्क जजमेंट आहे की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, ते पूर्णपणे इनव्हॅलिड आहे. कारण माझा राईट टू प्रायव्हसी कधी असू शकतो, ज्याचे रिपरकशन्स हे केवळ माझ्यापुरतेच मर्यादित आहेत. जेव्हा एका लार्जर पॉलिटिकल हे होत असेल तर ती माहिती कळालीच पाहिजे. आणि त्याच्यानंतर जो डेटा आला, नीडलेस टू से अबाउट ऑल दोज थिंग्स, त्याच्यामुळे त्याच्यातनं आपल्याला, पण हे आपल्याला माहितीच नाही आहे. हे जर माहिती नसेल तर
काय होऊ शकतं याचा सगळा पुरावा म्हणजे आपण पाहतोय की काय प्रकारची पब्लिक पॉलिसी येते मुळामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे उदाहरण, त्याचं दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर 3 कृषी कायदे आले. ते कृषी कायद्यांची मागणी कुणीही केलेली नव्हती. त्यातला इंटरेस्टिंग भाग आहे, समजा त्याच्याविषयी आपलं मत दुमत असू शकतं किंवा कोणाला वाटेल की हा नाही हे असायला पाहिजे होते, फाईन, पण त्याची मागणी कोणी केलेली नव्हती. नंबर वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि फायनली ते सरकारला मागे घ्यायला लागलं. तुम्ही संसदेमध्ये नाही आहात, तुम्ही वोटिंग करताय का नाही करताय म्हणतो, पण तुम्ही राजकीय प्रक्रियेत सामील आहात. हे या सगळ्या लोकशाही प्रक्रियेचं यश आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीनं इथे बदल घडवू शकता. त्याच्यासोबत एक आत्ताचा जो मुद्दा मांडला जातोय तो अनेक जण म्हणतायत त्याच्याविषयी फायनली भाष्य हे 4 जूनलाच करता येऊ शकेल. पण लोकांचं एक म्हणणं आहे की देर इज नो वेव्ह. म्हणजे 14 साली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी, म्हणजे तेव्हा ते उमेदवार होते, पण त्यांच्याविषयी एक प्रकारची औत्सुक्य होतं लोकांना आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वोटिंग झालं. जे 9 पासून 14 तर पाहिला पण तो मोठा सर्ज आहे, त्या आकडेवारीमध्ये जात नाही. पण आत्ता यावेळेस सुरुवातीला असं दिसतंय की लोकांना फारसा उत्साह नाही आहे मतदान करण्यामध्ये. आणि विशेषतः सत्ताधारी पक्षाचे स्टार कॅम्पेनर अर्थातच प्रधानमंत्री होल अँड सोल तेच आहेत असतात, तर त्यांच्याविषयी काही फार लोकांचं सकारात्मक मत आहे असं आत्ता दिसत नाही. CSDSचा सर्वे पण सांगतो की त्यांच्या पॉप्युलरिटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झालेली आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे की इलेक्शन कमिशनविषयीचा जो ट्रस्ट आहे, देर इज ट्रस्ट डेफिसिट. मोठ्या प्रमाणात लोकांना असं वाटतं आहे की इलेक्शन कमिशन जे काय आहे, निवडणूक आयोग, हा त्याची भूमिकाही पार पाडत नाही आहे. EVM मशीनविषयी लोकांच्या मनामध्ये प्रचंड शंका आहेत. मी असं बिलकुल म्हणत नाही की त्याच्यामध्ये काही घोळ आहे किंवा काय अमुक आहे तमुक, पण लोकांच्या मनामध्ये हा संशय आहे. तो संशय पण नाकारू शकत नाही. आणि तुम्ही जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षांमध्ये केवळ इलेक्शन कमिशनच नव्हे, इतर अनेक संस्था, म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ED ही एक स्वायत्त संस्था आहे, म्हणजे असायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. तर याच्याविषयीचा विश्वास लोकांचा, ही स्वायत्त आहे का असा तुम्ही प्रश्न विचारला लोकांना, किंवा CBI किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा फॉर दॅट मॅटर ज्युडिशियरीसुद्धा, पोलीस, या सगळ्या संस्थांविषयीचा, माध्यमांविषयीचा लोकांचा विश्वास हा खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होतो आहे. एवढंच नव्हे तर मेनस्ट्रीम मीडियाकडनं लोक पॅरलल मीडिया ज्याला आपण म्हणतो, यूट्यूबकडं प्रचंड वळलेले आहेत. काही यूट्यूबर्स हे सध्या अक्षरशः एका दिवसामध्ये लिटरली 1 करोड वगैरे त्यांचे व्ह्युअरशिप आहे. अशा प्रकारचं आपल्याला दिसतंय की लोक मेनस्ट्रीम मीडिया न पाहता इकडं वळले, कारण त्यांचा माध्यमांवरचा विश्वाससुद्धा कमी झालेला आहे. तिसरं असं की कुणालाही मत करायचा काय उपयोग आहे, शेवटी ते कधी फुटून जाऊ शकतात, कुणी कुठेही जाईल, म्हणजे काय झालं शेवटी आहे, सब एक जैसे है, सब मिले हुए हैं, आणि त्याच्यातनं काही साध्य होत नाही. हे लोकांना वाटणं खूप स्वाभाविक आहे. याचं कारण असतं की आपण म्हणजे ह्याच्यापूर्वी काही होत नव्हतं अशातला भाग नव्हे, ह्या गोष्टी होत होत्याच. म्हणजे पुन्हा आय एम नॉट सेईंग दॅट ओके एव्हरीथिंग इज हॅपनिंग सिन्स 2014, बरोबर. पण ॲज अवर प्राईम मिनिस्टर क्लेम्स अँड मेनी अदर्स ऑल्सो क्लेम दॅट दिस इज न्यू इंडिया, बरोबर. आणि योगेंद्र यादवांनी असं म्हटलं की सिन्स 2019 दिस इज रिपब्लिक 2.0. तर या नव्या गणराज्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या इतक्या अनप्रेसिडेंटेड आहेत की आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे जे महाराष्ट्रात झालं ते तर आजवरच्या 70-75 वर्षामध्ये कधीही झाल्याचं तुम्हाला दिसणार नाही कुठल्याही राज्यामध्ये. राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे, अचानक राज्यपालांचा काही निर्णय संशयास्पद राहिलेत, अनेक वर्ष अनेक सरकारांमध्ये, म्हणजे NDA असताना, UPA असताना, एकटे काँग्रेस सत्तेमध्ये पूर्ण वेळ असताना अशा प्रकारच्या गोष्टी घडल्यात. पण आत्ता ज्या प्रकारे गोष्टी घडत आहेत त्या, म्हणजे उदाहरणार्थ आत्ता जर तुम्ही आकडा काढलात तर जवळपास 30% जे कॅन्डिडेट्स आहेत सत्ताधारी पक्षाचे हे त्यांच्या मूळ पक्षाचे नाहीत. 30%, दॅट इज अराउंड 120. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे समजा 400हून अधिक जागा, 400पेक्षा जास्त जागा त्यांना मिळणार असल्याचा दावा आहे, त्याच्याहून अधिक जागांवरती लढवत आहेत ऑब्व्हियसली. सो त्याच्यामुळे लोकांना प्रश्न असा आहे की हे काही सांगता येत नाही, आपण ज्याला मतदान करतो त्याचा उपयोग नाही, नंतर तो आपल्या मताचा अपमान करेल. त्याच्यामुळे पण एक असं म्हटलं. आणि शिवाय हे जे इलेक्शन शेड्यूल आहे ते सुद्धा प्रचंड मोठे आहे. म्हणजे जवळपास 2.5-3 महिने आपण जर पाहिलं, हे असं अगोदर झालेलं नाही. तुम्ही 14ची इलेक्शन पहा, 9ची इलेक्शन पहा,
तर इतक्या फेजेसमध्ये अनेकांना माहिती पण नाही की अच्छा म्हणजे आज पुण्यामध्ये नाही आहे, बारामतीमध्ये आहे आणि सिंहगड एरिया हा नाही, याच्या तो तिकडे येतो का. इथपासून त्या सगळ्या गोष्टी या कन्फ्युजिंग झाल्या. त्याचा काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. एवढंच नव्हे तर अनेकांना चिन्हाचा सुद्धा गोंधळ झालेला आहे की त्यांना मतदान करायचं आहे, समजा उदाहरणार्थ शरद पवार NCPच्यासाठी, पण त्यांना वाटतं की घड्याळ तेच त्यांचं चिन्ह आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला घडलेल्या दिसतात. आता मी ज्याचा मगाशी उल्लेख केला तो म्हणजे क्युरियस केस ऑफ इलेक्शन कमिशन. फेज 1 आणि फेज 2, आणि ही कालची टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. याचं मतदान झालं 19 एप्रिलला आणि 26 एप्रिलला, आणि त्याचे प्रेस रिलीज म्हणजे ॲक्च्युअल डेटा जो आहे पर्सेंटेजमध्ये तो आला 30 एप्रिलला. सो पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या फेजनंतर 11 दिवस, दुसऱ्या फेजनंतर 4 दिवस. हा एवढा उशीर का झाला? नंबर 1, वाय देर वॉज ॲन इनऑर्डिनेट डिले इन डिक्लेअरिंग डेटा, नंबर 1. नंबर 2, हा डेटा ॲब्सोल्यूट नंबरमध्ये का दिला गेला नाही, जी आजपर्यंतची परंपरा आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की बाबा 2 लाख एकूण मतदार आहेत, 1 लाख लोकांनी मतदान केलं म्हणजे 50% मतदान झालं. आपण टक्केवारी अशीच काढतो. म्हणजे तुम्हाला टक्केवारी काढण्याकरता यू शुड बी अवेअर ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, ॲज सिम्पल ॲज दॅट. जर तुम्ही हे सांगताय की ॲप्रॉक्सिमेट एवढं मतदान झालं तर तुमच्याकडे हा फिगर असली पाहिजे, पण ही फिगर दिली गेली नाही. इंटरेस्टिंगली हे मतदान जे आहे ते 6% वाढलेलं आहे. 19 एप्रिलला जी जाहीर झालेली आकडेवारी आहे आणि 30 एप्रिलला जी जाहीर झालेली आकडेवारी आहे त्याच्यामध्ये एवढी मोठी तफावत आहे. आणि त्याच्यामुळे याच्या अनुषंगानं एक पत्र काँग्रेस प्रेसिडेंट मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया ब्लॉकच्या लेटर्सला पार्टीजना लिहिलं. आता ते पत्र लिहिलं आहे इंडिया ब्लॉकच्या पार्टीज करता. सरप्रायझिंगली इलेक्शन कमिशन रिस्पॉन्डेड टू इट, अँड इलेक्शन कमिशन सेड दॅट दिस इज डिफेमेशन, यू आर क्रिएटिंग कन्फ्युजन, तुम्ही आमच्याविषयी संभ्रम निर्माण करता आहात. त्याच्यामधली एक आणखी इंटरेस्टिंग गोष्ट आणि फार सरप्रायझिंग गोष्ट आहे ज्याच्याकडे कोणाचं फारसं लक्ष गेलेलं नाही, ती म्हणजे त्याच्यामध्ये असं वाक्य आहे, वी आर नॉट लिगली, आय मीन शेअरिंग ॲब्सोल्यूट नंबर्स इज नॉट लिगली बाइंडिंग ऑन अस. तुम्हाला अगदी व्हर्बॅटम सांगतो, म्हणजे परत मी काय पॅराफ्रेज करत नाही, ॲज इट इज. हे सगळं झाल्यानंतर असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ADR हॅज फाईल्ड पिटिशन इन सुप्रीम कोर्ट. तुम्ही लक्षात घ्या, इलेक्शन सुरू असताना ADR सारखी संस्था सुप्रीम कोर्टात जाते, अँड व्हॉट इज देअर डिमांड? दॅट आफ्टर एव्हरी फेज इलेक्शन कमिशन शुड डिक्लेअर वोट्स काउंटेड, वोट्स पोल्ड. अपेक्षा काय आहे? निवडणूक आयोगानं मतदानाची आकडेवारी जाहीर करावी. म्हणजे इट्स लाईक our students will go to vice chancellor and will demand that our teachers should conduct lectures. That is our job, that is our duty. म्हणजे ह्याच्याकरता मागणी करायला लागते की किंवा डॉक्टरनं पेशंट तपासावेत. अरे ही सपोज डू दॅट इज हिज ड्युटी. आणि हे सगळ्यात अतिशय चॅलेंजिंग गोष्ट झाली. पूनम अग्रवाल या पत्रकार महिलेनं, आणि ही तीच महिला आहे की जिनं पहिल्यांदा असं सांगितलं होतं इलेक्ट्रल बॉन्डविषयी. ती स्वतः एक पत्रकार, तिनं केवळ उत्सुकता म्हणून इलेक्ट्रल बॉन्ड एक खरेदी केला, आणि तो पेपर जो आहे त्याच्यावरती काही लिहिलेलं नव्हतं, केवळ साधी पावती होती ती. तिनं तो फॉरेन्सिककडे पाठवला, आणि असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये एक सिक्रेट सिरियल नंबर आहे. दी स्टोरी ॲपियर्ड इन 2021. हे तुम्हाला मिळेल, द क्विंटसाठी त्यांनी केलेलं आहे. याच बाईंनी असं सांगितलं की 19च्या डेटामध्ये डिस्क्रिपन्सी आहे 2019च्या लोकसभा इलेक्शन्समध्ये. मी पुन्हा हे सगळं सांगत असताना मी असं म्हणत नाही नॅशनल इलेक्शन रिझल्ट्स कधी वेगळे आहेत किंवा काय आहेत. मी तुमच्यासमोर एवढंच फक्त ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे की काय गोष्टी समोर आलेल्या आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, या अनुषंगानं म्हणतो. रिसेंटली सव्यसाची दास रोट अ पेपर. तो पेपर जो आहे तो वर्किंग पेपर होता, पब्लिश झालेला पेपर नाही. त्याच्यामध्ये त्यांनी असं मांडलं की 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये जिथं जिथं मार्जिन कमी आहे तिथे तिथे अनप्रेसिडेंटेड विक्ट्री टू रुलिंग पार्टी BJP. हा पेपर त्यांनी पब्लिश व्हायच्या अगोदरच वर्किंग पेपरवरती चर्चा सुरू झाली. अशोका युनिव्हर्सिटीमध्ये ते प्राध्यापक होते. IB तिथे आली. IBनं त्यांची चौकशी केली. ही हॅड टू रिझाईन. तिथल्या 87 प्राध्यापकांनी त्यांना समर्थन दिलं, पण
अखेरीस त्यांना राजीनामा द्यायला लागला. आपण पुण्यामध्ये आहोत, सध्या ते गोखले विद्यापीठात शिकवतात. त्यामुळे सब्यसाची दासांचा हा वर्किंग पेपर, आणि ते त्यांनी म्हणजे मेथोडॉलॉजिकली सिद्ध केलेलं आहे की इथे हा जो विजय आहे हा प्रॉब्लेमॅटिक आहे. याचा अर्थ पूर्ण मॅन्डेट वेगळं होतं किंवा काय होतं असं आपलं म्हणणं नाही आहे. ते स्पेसिफिकली ही इज टॉकिंग अबाउट 11 लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीज. मी हे का सांगतोय, कारण पूनम अग्रवाल 17C फॉर्मविषयी बोलत आहेत. आणि इलेक्शन कमिशनचं म्हणणं हेच आहे की समजा कुठल्याही पोलिंग स्टेशनला तुम्ही गेलात तर तिथे सगळ्या पार्टीचे एजंट्स असतात आणि त्यांच्या समोर आम्ही हे सगळं करतो. समजा या पोलिंग स्टेशनवरती 2000 लोकांनी मतदान केलं, याचा डेटा असतो आणि तो आम्ही प्रत्येकाला देतो. मग तुम्हाला ते इलेक्शन वेबसाईटवरती का हवं आहे? पार्टीजकडे दिलेलं आहे. माझा मूळ मुद्दा असा आहे की पार्टीज ह्या केवळ स्टेक होल्डर्स नाहीत, तुम्ही आणि मी पण आहोत. आम्हाला पण कळलं पाहिजे ना. पार्टी आणि अनेकदा बूथवरचे जे एजंट असतात त्यांना तेवढा अवेअरनेस पण नसतो. त्यामुळे ते कागद घेतील, तो जपून ठेवतील न ठेवतील, तो सगळा डेटा जो आहे तो एकत्रित असणं हे यासाठी महत्त्वाचं आहे. कारण सध्या ज्याला आपण म्हणतो की लोकशाहीचं अपहरण करण्याची वेगवेगळी मॉडेल्स आहेत. त्यातलं पहिलं मॉडेल जे आहे ते आहे चंदीगड मॉडेल. चंदीगड मॉडेल तुम्हाला माहिती आहे, ऐकलं आहे तुम्ही? चंदीगडमध्ये चक्क ज्यांना मतदान केलं त्याचं इनव्हॅलिड केली गेली आणि ते CCTVमध्ये त्याचं फुटेज आहे. म्हणजे सगळं तुम्हाला माहिती आहे ना. चंदीगडमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं देर इज मर्डर ऑफ डेमोक्रेसी. जर महापालिकेच्या इलेक्शनमध्ये ही गोष्ट होऊ शकते, यू कॅन इमॅजिन. त्यामुळे एक पहिलं मॉडेल असं आहे की थेट त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन करणं, विषय संपला. म्हणजे हे लोकल लेवलचं. दुसरं मॉडेल आहे ते आहे सुरत मॉडेल. सुरत मॉडेल तुम्हाला कल्पना आहे की आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे 380 मतदारसंघ म्हटलं मी, कारण एका ठिकाणी मतदान झालंच नाही. मतदानाच्या अगोदरच कॅन्डिडेट हे विजयी आहेत असं घोषित केलं गेलं. त्यामध्ये इतर जवळपास 8 नॉमिनेशन्स जी आहेत ती रद्द केली गेली. काही लोकांनी माघार घेतली आणि जो विरोधी पक्षाचा उमेदवार जो आहे त्यानं पूर्ण म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पूर्णपणे ही प्रक्रियाच कशी सबोटाज केली गेली आहे. मुद्दा हा नाही की कोण जिंकेल कोण हरेल. माझं म्हणणं असं आहे की जरी समजा ही प्रक्रिया पार पडली असेल कदाचित रुलिंग पार्टी जिंकली असेल तिथे, त्याच्यामध्ये काही मुद्दाच नाही आहे. प्रोसिजर का फॉलो केली जात नाही? वी आर टॉकिंग अबाउट प्रोसिजर्स. जेव्हा कुठल्याही देशामध्ये इफ वी वॉन्ट सबस्टॅन्टिव्ह डेमोक्रेसी, प्रोसिजरल डेमोक्रेसी इज द प्रीकंडिशन ऑफ सबस्टॅन्टिव्ह डेमोक्रेसी. मला आठवत नाही अशा प्रकारचं पॅरलल एक्झाम्पल याच्या अगोदर झालेलं. असं बाय इलेक्शनला काही ठिकाणी झालेलं आहे. अनेकदा कोणीतरी जातं म्हणजे निधन झालेलं असतं, मग कॅन्डिडेट त्याच्या विरोधात उभाच केला जात नाही आणि डिक्लेअर केलं जातं की ही व्यक्ती जिंकलेली आहे किंवा काय. किंवा 2-2 मतदारसंघातून उभं राहिलेले असतात, मग दुसरी व्यक्ती उभं राहते आणि तिला हे केलं जातं. पण अशा प्रकारे सुरतमध्ये जो प्रकार घडला, पण त्याच्यानंतरही एक पेटिशन केली गेली होती की देर इज ऑप्शन ऑफ नोटा. तो आम्हाला करण्याचा अधिकार आहे. अनफॉर्च्युनेटली त्याच्याविषयी काहीच झालं नाही आणि फायनली ती फेज पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्याच्याविषयी कोर्टानं काय म्हणजे ती पेंडिंगच राहिली असं दिसतं मला तरी. तिसरं मॉडेल जे आहे दॅट इज गुवाहाटी मॉडेल, जे महाराष्ट्रामध्ये घडलं. म्हणजे सुरत मॉडेल हे लोकसभेला पातळीवरचं आहे, चंदीगड मॉडेल हे लोकल इलेक्शन्सच्या पातळीवरचं आहे. आणि असेंब्ली लेवलच्या इलेक्शन्समध्ये जी गोष्ट महाराष्ट्रामध्ये झाली, गुवाहाटी मॉडेलमध्ये झाली, त्याच्याविषयी पहिल्या लोकांचा प्रश्न असा असतो मग महाविकास जे स्थापन झालं होतं दॅट वॉज ऑल्सो बिट्रेल ऑफ मॅन्डेट. मॅन्डेट त्यांना एकत्र दिलं होतं, पण शिवसेनेनं परत या 2 पक्षांसोबत युती केली आणि महाविकास सरकार तयार झालं. मग तुम्ही याच्याविषयी का आक्षेप घेत नाही? कॉन्स्टिट्युशनली स्पीकिंग होल पार्टी हॅज डिसाइडेड इट. बरोबर ना? पूर्ण पक्षानं तो निर्णय घेतला गेला होता. तो अलायन्ससाठी, तो त्याच्या पार्टनरसाठी हा बिट्रेल असू शकतो. जे नंतर घडलेलं आहे, जे फॅक्शन्स आता आपण पाहतोय की जे काय शिंदे फॅक्शन, ठाकरे फॅक्शन आणि अजित पवार फॅक्शन आणि शरद पवार फॅक्शन, इंटरेस्टिंगली त्याच्यावरती असं सांगितलं गेलं विच इज आय मीन डिफिकल्ट टू डायजेस्ट की हे आमदार पण पात्र आहेत आणि हे आमदारही पात्र आहेत. ऑल आर एलिजिबल.
नोबडी इज डिस्क्वालिफाईड. आणि आता इलेक्शन होतेही इटसेल्फ आत्ता ह्या वेगवेगळ्या चिन्हांवरती. दिस इज कम्प्लिटली अनकॉन्स्टिट्युशनल. आयदर तुम्ही हे तरी सांगा की शिंदे सेना हीच खरी सेना आहे, कारण त्यांचं नंतर असं आर्ग्युमेंट होतं, बाय द वे तुम्हाला ती आर्ग्युमेंट तुम्ही बारकाईने वाचली आहे आणि मी संविधानाच्या पर्स्पेक्टिव्हमधून सांगतोय तुम्हाला. त्यांचं असं म्हणणं की आम्ही पक्षांतर केलंच नाही, आम्हीच मूळ पक्ष आहोत. दॅट वॉज द अल्टिमेट आर्ग्युमेंट. परफेक्टली फाईन. इफ दॅट इज ट्रू, उद्धव ठाकरे आणि सगळे इतर जे काही त्यांच्यासोबतचे आमदार आहेत ते अपात्र ठरायला पाहिजेत. म्हणजे मी पासही झालो नापासही झालो हे वाक्याला काय अर्थ आहे का? म्हणजे इतकं बिझार आणि या लेवलचं सगळं आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो की हे अनप्रेसिडेंटेड आहे. अशा प्रकारे गोष्टी आपल्याकडे कधीच घडलेल्या नाहीत. आणि त्याच्यामुळे लोकशाहीचं अपहरण जर होत असेल तर वी शुड बी प्रोॲक्टिव्ह. हा तर आकडेवारीच्या बाबतचा गोंधळ झाला. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट नावाची काहीतरी गोष्ट असते आपल्याकडे, आचारसंहिता. आणि त्या आचारसंहितेमध्ये असं सांगितलं जातं की कुठल्याही धर्माचा विद्वेष करणारे, एखाद्याला टार्गेट करणारे अशी विधानं असता कामा नये, ज्याच्यामुळे दंगल पेटेल, अशांतता निर्माण होईल. तुम्ही बातम्या पाहता आहात, भाषणं पाहता आहात. दस्तूरखुद्द प्रधानमंत्र्यांनी अशा प्रकारची विधानं केली. त्याच्यानंतर आणखीन एक अनप्रेसिडेंटेड गोष्ट घडली. विधान केलं प्रधानमंत्र्यांनी, नोटीस आली त्यांच्या अध्यक्षांना. विधान मी केलं तर मला नोटीस यायला पाहिजे. पण इलेक्शन कमिशन इज सो अफ्रेड. मी यासाठी सांगतोय की इंदिरा गांधींवरती अशाच प्रकारचे आरोप झाले होते की आचारसंहिता लागू असताना तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याचा प्रचारासाठी वापर केला. त्या कर्मचाऱ्यांना राजीनामा दिला होता. द टेक्निकल थिंग वॉज तो राजीनामा हा ॲक्सेप्ट केला गेला नव्हता. त्याच्यावरून त्यांची उमेदवारी धोक्यात आली, प्राईम मिनिस्टरची. आताची गंमत अशी आहे, इलेक्शन कमिशनची पूर्ण निवड प्रक्रिया जी आहे तीच इतकी प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्हाला माहिती आहे की इलेक्शन कमिशनचे आयुक्त कसे निवडले जायचे. सो अर्लियर देर वर 3 members, प्राईम मिनिस्टर, CJI अँड लीडर फ्रॉम द अपोजिशन. याच्याकरता बदल केला गेला आणि सांगितलं गेलं की नाही, आता CJI नसतील तर हे जे आहेत सत्ताधारी पक्षाचे आहेत, म्हणजे प्रधानमंत्री सत्ताधारी पक्षातला एक आणि विरोधी पक्षातला एक. म्हणजे इन एनी केस 2 versus 1 हे होणारच आहे. त्यामुळे या तिघांपैकी म्हणजे प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अधीर रंजन चौधरी हे काँग्रेस, असे 3 लोक या कमिटीवरती होते. आदल्या दिवशी 210 लोकांची यादी दिली गेली अधीर रंजन चौधरींकडे आणि फायनली या दोघांची निवड केली गेली. त्यातले एक जे आयुक्त आहेत त्यांनी अचानक राजीनामा दिला. जस्ट आपल्याला कल्पना आहे मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये. ते ज्या प्रकारे आले होते, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांची नेमणूक झाली. ही वॉज IAS ऑफिसर. त्यांनी आज राजीनामा दिला आहे, मध्ये एक दिवस आहे. त्या सेकंड डेला ही वॉज कमिशनर इन इलेक्शन कमिशन. हेही मला अशा प्रकारचं उदाहरण आठवत नाही. पॅरलल एक्झाम्पल. ते ज्या प्रकारे अनप्रेसिडेंटेड प्रकारे आले तशाच प्रकारे ते गेले. त्याच्यानंतर 2 लोकांची नियुक्ती झाली. त्याच्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झाला की इलेक्शन कमिशन, आणि आपल्याकडे इलेक्शन कमिशनने एवढी मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे. TN सेशन जेव्हा कमिशन होते तेव्हा त्यांनी काँग्रेसला अनेक वेळा सुनावलेलं आहे. सत्ताधारी पक्षामध्ये ही टेंडन्सी असते, मग ते काँग्रेस असो, BJP असो, कोणीही असो. पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. त्याच्यामुळे ही सगळी परंपरा जी आहे ती आता आयोगाला काहीही से नाही आहे. आयोग याच्यावरती काहीही निर्णय घेत नाही आहे. उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. उघडपणे काही विशिष्ट धर्माचे लोक हे मतदानाला येणारच नाहीत हे एन्श्युअर केलं जात आहे. दिस इज रिअली डेंजरस थिंग फॉर इंडियन डेमोक्रेसी. दिस हॅज नेव्हर हॅपन्ड. म्हणजे पुन्हा मी सांगतो की काही ठिकाणी बूथ कॅप्चरिंगच्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्या अगोदरही. छोट्या मोठ्या गोष्टी अशा प्रकारे झाल्यात, पण पूर्ण रिझल्ट्सवरती परिणाम करेल. नॅशनल इलेक्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी ह्या अगदीच क्वचित प्रमाणात झाल्यात. म्हणजे मला आठवत नाही त्याचं अशा प्रकारचं पॅरलल एक्झाम्पल असेल तर यू कॅन एनलायटन मी. त्याच्यामुळे या प्रकारची एकूण इलेक्शन कमिशनची भूमिका अशी असताना तुमची आणि माझी भूमिका ही महत्त्वाची आहे. कारण आपण कुठल्याही पक्षाचा भाग नाही आहोत. आपण एक नागरिक आहोत आणि नागरिक असणं याला एक महत्त्व आहे. म्हणजे राजेशाहीमध्ये प्रजा असते आणि प्रजा ही राजाच्या विवेकावर अवलंबून असते. तिथं काही तुम्हाला यू आर जस्ट सब्जेक्ट. वेन यू बिकम सिटिझन यू हॅव राईट
आणि तुम्ही त्याच्या विरोधात बोलू शकता. ही ताकद आपल्याला डेमोक्रेसीने दिली आहे. म्हणजे नुकताच एक लेख लिहिला होता आपल्या याच्यामध्ये लोकसत्तामध्ये की राम मनोहर लोहिया हे पंडित नेहरूंचे अतिशय विरोधक होते आणि त्यांनी असं सांगितलं एका महिलेला ग्रामीण भागातल्या की नेहरूंची सभा झाली की नेहरूंकडे जायचं आणि कॉलर पकडायचे आणि म्हणायचं की स्वातंत्र्य मिळालं म्हणतो, आम्हाला काय मिळालं, फक्त त्यांचा हे करण्याकरता, म्हणजे आपण विरोध करतो तसं सगळं जे टॅक्टिक्स असतात तशा प्रकारे ती महिला गेली आणि तिनं चक्क नेहरूंची कॉलर पकडली. म्हणजे तू म्हणतो स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं. नेहरू म्हणाले प्रधानमंत्र्याची कॉलर पकडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. आणि त्याच्यामुळे तुम्ही कुणीही असा, तुमचं 27 मजली घर असेल नसेल, तुमचं प्री वेडिंग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हजारो कोटींचं असेल नसेल, तुमच्या आणि माझ्या मताचं मोल एकच आहे. 1 person 1 vote इज इक्वल टू 1 व्हॅल्यू. दॅट इज द इसेन्स ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी. पण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की, आणि पुन्हा 25 नोव्हेंबरच्या भाषणात असा अवतार आहे की फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स वी विल बी एंटरिंग इन टू अन इरा ऑफ कॉन्ट्रडिक्शन वेअर देर विल बी पॉलिटिकल डेमोक्रेसी बट नॉट सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी. तिथे सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती. आणि एकाबद्दल तुम्ही म्हणता की राजकीय लोकशाही आहे, टेक्निकली हे बरोबरच आहे, पण मला तेवढी प्रतिष्ठा आहे का, मला त्या प्रकारचं आर्थिक सुबत्ता आहे का. आज अशी अवस्था आहे की बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे, महागाई वाढलेली आहे. आणि जे सगळ्यात मोठं नॅरेटिव्ह या निवडणुकीचं यश जर कुठलं असेल, निकाल काय लागायचा तो लागेल, तो आपण पाहू 4 जूनला. मुद्दा असा आहे आणि जो CSDS सर्वेमधनं पण समोर आला की 27-28% मध्ये लोक म्हणतात की अनएम्प्लॉयमेंट आमच्यासाठी महत्त्वाचा इश्यू आहे, इन्फ्लेशन आमच्यासाठी महत्त्वाचा इश्यू आहे. सो फॉर्च्युनेटली दिस इलेक्शन ही पुन्हा मुद्द्यांवरती आणण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे किती जरी त्याला भटकवण्याचा प्रयत्न केला, विषयांतर करण्याचा प्रयत्न केला गेला, तरी हे महत्त्वाचे आणि मूलभूत मुद्दे आहेत. कारण जर तुम्हाला मला खायलाच नसेल, आपले भौतिक प्रश्न सुटणार नसतील, तर त्या लोकशाहीला कुठलाही अर्थ नाही. आणि त्याच्यामुळे नॅरेटिव्ह जर फिरत असेल आत्ता कुठलं, तर ते ज्या प्रकारचे मॅनिफेस्टो समजा पक्षांनी मांडलेले आहेत, विशेषतः विरोधी पक्षानं जो मॅनिफेस्टो मांडलेला आहे काँग्रेसनं, त्याच्यावरती प्रामुख्याने प्रधानमंत्री चर्चा करत आहेत. प्रधानमंत्री स्वतःच्या मॅनिफेस्टोशी बोलतच नाही आहेत. त्यामुळे नॅरेटिव्ह जे बिल्ड झाले सध्या, ते विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर काय करेल याच्यावरती उभा राहिलेलं आहे. हे पुन्हा अनप्रेसिडेंटेड आहे. कारण सत्ताधारी पक्ष सांगतो की आम्ही काय करणार, आणि विरोधी पक्ष त्याला रिस्पॉन्ड करतात. अशी सर्वसाधारणपणे हे असते. पण यावेळेसचं नॅरेटिव्ह हे पूर्णपणे बदललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं, अनेकदा आपल्याकडं लोकांना असं वाटतं की मतदान करून काय होणार आहे, माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे. आणि असा एक जण शेवटी विचार करत असतो, त्याचाच शेवटी कलेक्टिव्ह आपण परिणाम पाहत असतो. म्हणजे जी नेहमी एक गोष्ट सांगितली जाते, ते शंकराच्या पिंडीवरती दूध व्हायचं. सगळेजण म्हटले की आपण दुधात थोडं पाणी मिसळूया, काय फरक पडतो. सगळ्यांनीच ते मिसळलं आणि अल्टिमेटली तर फक्त पाणीच दिसायला लागलं. तर अशा प्रकारची खोट जर मतदारांमध्येच असेल, ते जर विचार करणार नसतील, तर या देशामध्ये लोकशाही टिकू शकत नाही. ग्लोबल प्रेस फ्रीडम इंडेक्स काय आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. 159वा क्रमांक आहे भारताचा. आणि वोट जेव्हा म्हणतो आपण, वोट इज बेसिकली युअर ओपिनियन. ओपिनियनपर्यंत आपण कधी येतो, वेन यू हॅव राईट इन्फॉर्मेशन. आत्ताच्या घडीला मिसइन्फॉर्मेशननी सर्वाधिक ग्रस्त जर कुठला देश असेल तर तो भारत आहे. ग्लोबल रिस्क रिपोर्ट दिस वॉज पब्लिश इन जानेवारी 2024. त्याच्यामध्ये सर्वाधिक म्हणजे एकच देश आहे जो पूर्ण डार्क रेड आहे, म्हणजे सर्वाधिक धोका असलेला मोस्ट वल्नरेबल कंट्री इन द वर्ल्ड इज इंडिया. प्रतीक सिन्हा यांचं पुस्तक आहे इंडिया मिसइन्फॉर्म्ड. हे 2019ला पुस्तक आलं. हे यासाठी मी सांगतोय की तुमच्याकडे इन्फॉर्मेशनच नसते, तुम्ही कुणालाही मतदान करा, कुठलाही पक्ष तुम्हाला योग्य वाटलो, कुठलाही उमेदवार योग्य वाटतो, पण ती माहिती योग्य माहितीच्या आधारित असायला पाहिजे. हे यासाठी सांगतोय, 2016मध्ये ऑक्सफर्ड कॉइन द वर्ड पोस्ट ट्रूथ. आणि व्हॉट वॉज द बॅकड्रॉप? ब्रेक्झिट अँड इलेक्शन ऑफ प्रेसिडेन्शियल इलेक्शन ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ब्रिटन युरोपियन युनियनमधनं बाहेर आलं तेव्हा तिथल्या लोकांना माहिती नव्हतं हे की आपण नेमकं कशाकरता मतदान करतो आहोत. आपल्याला असा समज असतो आपला की युरोप आणि अमेरिकेतले लोक आपल्यापेक्षा शहाणे आहेत. तिथे असा प्रचार केला गेला की टर्की हे आपल्यासोबत येईल आणि त्यांच्यामुळे कितीतरी युरोचं आपलं सगळं नुकसान होईल वगैरे वगैरे. हे पूर्णपणे फेक बातमी होती.
पण ती सोशल मीडियावरनं पसरली आणि लोकांनी ब्रेक्झिटच्या फेवरमध्ये मतदान केलं. म्हणजे आम्हाला जागतिक सगळा व्यापार हवा, पण लोकांची फ्री मूव्हमेंट नको. डोनाल्ड ट्रम्पविषयी तर सगळ्यांनी सांगितलं गेलं होतं की हिलरी क्लिंटन जिंकतील. सगळे ओपिनियन पोल हे चुकीचे ठरले आणि ट्रम्प निवडून आले. ट्रम्प निवडून येण्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे 146 मिलियन, दॅट इज 14.6 crores आपल्या भाषेत, म्हणजे करोडची भाषा आपल्याला कळते, त्यांना मिलियनची भाषा, जी पॉप्युलेशन ही 35% होते अमेरिकेच्या, हे मिसइन्फॉर्म्ड होते असा रिपोर्ट आहे द इकॉनॉमिस्टचा. त्याच्यामध्ये रशियन इन्व्हेजरसुद्धा होते. त्यांनी जाणीवपूर्वक त्यांना चुकीची माहिती दिली गेली आणि ट्रम्प तिथे निवडून आले. त्यामुळे शब्द प्रयोग केला गेला पोस्ट ट्रूथ. वी आर लिव्हिंग इन पोस्ट ट्रूथ वर्ल्ड, की जिथे सत्य महत्त्वाचं नाही, फॅक्ट्स महत्त्वाच्या नाहीत. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट? इमोशन्स अँड ॲस्पिरेशन्स, नोशन्स, भावना महत्त्वाच्या, अस्मिता महत्त्वाची. त्यामुळे आम्हाला वाटतं की 2000च्या नोटेमध्ये चिप आहे. अरे किती चिप! लोकांना खरं वाटलं हे. मी आत्ता 2 महिन्यांपूर्वी एका भाषणामध्ये विचारलं मुलांना, 8 लोकांनी हात वर केला की हो चिप आहे म्हणून 2000च्या नोटेमध्ये. हे केवळ सोशल मीडियावरनं नाही पसरलं, एका मेनस्ट्रीम चॅनलनं हे दाखवलं की याच्यामध्ये चिप आहे आणि सगळं काळा पैसा पकडला जाणार आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, जो काही निर्णय असेल तो तुमचा योग्य माहितीच्या आधारे असला पाहिजे. कोविड पॅन्डेमिकमध्ये काय प्रकारच्या गोष्टी पसरल्या, किती प्रकारची, त्यामुळे पहिलं चॅलेंज हे आपल्यासमोरचं आहे की आपण या मिसइन्फॉर्मेशनच्या पॅन्डेमिकमध्ये वी शुड ॲक्ट ॲज अ स्पीड ब्रेकर. आपण त्याचा गतिरोधक बनलं पाहिजे. अफवा आणि अफवांनी माणसांचे जीव गेलेत. मॉब लिंचिंग झालेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये, की याच्याकडं अमुक मांस आहे, मुलं पळवणारी टोळी आली वगैरे वगैरे, असंख्य घटना आहेत. त्यामुळे या योग्य माहितीच्या आधारेच आपण बदल घडवू शकतो. द ओनली थिंग इज आपल्याला स्वतःला विचार केला गेला पाहिजे. अनेकदा असं होतं की अमुक जण म्हणतोय, जसं त्याला एक खास सेफोलॉजीमध्ये एक शब्द आहे, बँडवॅगन इफेक्ट. बँडवॅगन इफेक्ट म्हणजे अशी हवा होते, नाही निवडून तर हेच येणार, म्हणजे आएगा तो हाच उमेदवार, म्हणजे समजा उदाहरणार्थ, तर त्याच उमेदवाराकरता आपण मतदान केलं पाहिजे, नाहीतर आपलं मतदान वाया गेलं, असं एक भ्रम आहे. मतदान वाया कधीही जात नसतं. तुम्ही तुमचं मत नोंदवणं महत्त्वाचं आहे. फक्त त्यासाठी तुम्ही स्वतः विचार केला गेला पाहिजे. आजची गंमत अशी आहे, निओलिबरल इकॉनॉमीमध्ये पूर्ण विचार करण्याची प्रक्रिया ही आपण आउटसोर्स केलेली आहे. विचार करणं ही फार थकवणारी गोष्ट आहे. म्हणून आपण इव्हेंट मॅनेजमेंटकडे देतो गोष्टी. तू सगळं कर, आम्हाला काय करायचं नाही बाबा, निवांत. एक रुको हो फैसला नावाचा सिनेमा आहे, 12 अँग्री मेन या सिनेमावरनं तो प्रेरित आहे. त्यात म्हणजे मुलावरती आरोप आहे की त्याने वडिलांचा खून केला आणि अख्खा सिनेमा केवळ एका हॉलमध्ये घडतो. 12 जण आहेत, त्यातले 11 जण म्हणतात अरे तो झोपडपट्टीतला पोरगा तो खून करणारच ना, ते असेच करतात, ती माणसं अशीच असतात, बायस. 12 पैकी 11 जण म्हणत आहेत, त्यातला एक जण म्हणतो यार जरा सोचो, तो सोचने का काम तो मालिक करता है. विचार करणं ही आपली प्रक्रिया नाही आहे, ती कोणीतरी आपल्या वतीनं दुसरं कोणीतरी करत आहे. आणि त्यामुळे स्वतः विचार करायचा ही मोठी जबाबदारी आहे. म्हणजे सुधारक आगरकर जे होते ते असं म्हणाले होते, लोक हो तुम्ही विचार कलहाला का घाबरता, म्हणजे विचाराच्या संघर्षाला का घाबरता. आज आपण विचार करायला घाबरतो, स्वतः विचार करायला घाबरतो. उदयप्रकाश नावाचे कवी असं म्हणतात, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, कुछ नहीं सोचने और कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता. त्यामुळे हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारण्यासाठीचा आहे, आपण जिवंत आहोत का. यातनं काहीच होणार नाही असं जर वाटत असेल, अशी अवस्था कधीच नसते. भल्या भल्यांची तोरा जो आहे ते हुकुमशहा असोत, कुठलेही मोठे नेते असोत, त्यांचा तोरा सर्वसामान्य माणसांनी उतरवलेला आहे. इतिहास त्याची साक्ष आहे. त्यामुळे पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पॉसिबिलिटीज, इट्स आर्ट ऑफ द पॉसिबल. त्यातल्या त्यात काय असू शकतं. लोकशाही ही काय अंतिम व्यवस्था नाही आहे, सर्वोच्च व्यवस्था नाही आहे, पण आजच्या काळामध्ये सर्वाधिक चांगलं काय असू शकतं. आणि 20व्या शतकातला सगळ्यात मोठा शोध जर कुठला असेल तर तो डेमोक्रेसी हा आहे, ज्याच्यावरती कोणाचं पेटंट नाही. आणि त्यामुळे तो जर विचार असेल, मला असं वाटतं की तो आपल्या शेवटी दृष्टिकोनातनं तयार होतो. सो इट्स युअर ॲटिट्यूड, नॉट युअर ॲप्टिट्यूड, दॅट डिटरमाइन्स युअर अल्टिट्यूड.
देशाची उंचीसुद्धा तुमचा दृष्टिकोन, तुमचे विचार यातूनच ठरली जाते. पाश नावाचा कवी असं म्हणतो की सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. की स्वप्न मरू नयेत त्यासाठी तुम्ही आणि मी केवळ मतदानच नाही 5 वर्षातून एकदा, तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. तर आणि तरच हा देश टिकू शकतो, इथे लोकशाही राहू शकते. थँक्यू.